खालीला जायचं रोपवेनं जावं लागतं. आसपासचा परिसर अतिशय रम्य आहे. डोंगर, दऱ्या आणि पहाड, असं उंच उंच पहाड आहेत सगळीकडे. हे बघा, ही केबल कार किती उंच जाते. अतिशय हाईट जास्त आहे, जी खूप हाईट आहे. इकडे बघ, this is one of the largest ropeway. Asia's number 2. They are saying. उंच चाललंय. मध्ये बघा समोर खूप उंच चाललंय. मनोकामना व्हॅली. मनोकामना देवी की जय. आपल्यानंतर लगेच येते ना दुसरी आपली आली का? आहे ना. खालचं किती छोटे छोटे दिसत. इकडे बघ. चढल्यावर आता नॉर्मल झालंय. हो, आणखी बरंच बाकी आहे. डोंगर कसे दिसतात बघ. डोंगर This is the ropeway and we are on the top of the roof now near Manokamana Mandir. मनोकामना देवीचं मंदिर आहे. 4000 फुटावर उंचावर आहे. हे खूप बघण्यासारखं आहे दृश्य. देवीचं दर्शन पण खूप छान. आणि आमचं देवीचं दर्शन खूप छान, खूप म्हणजे खूपच चांगलं झालं. अगदी मंदिरात आतमध्ये जाऊन आलो, मजा आली. पण हे खूप डीप आहे.
पोटामध्ये बुडबुडतोय. काय मध्येच हलू नको ना तू हल्लं टेन्शन येतंय ते हलतंय ते हलू नको. हा जबरदस्त व्ह्यू आहे बरं का इथनं. सगळ्यात मस्त व्ह्यू आहे हा त्या गावाचा. मनोकामना कसं ना मनोकामना देवीवर मंदिर सुंदर होतं आणि ती वर आहे. किती उंचावर देवी. कोणती मनोकामना देवी? ते नावच ती मनोकामना देवी. देवी नॉर्मल पार्वती देवी. अच्छा पार्वती. पार्वतीचीच रूप आहेत सगळे. पार्वती आहे का लक्ष्मी? पार्वतीचीच रूप आहेत. लक्ष्मी पण पार्वतीच आहे. सगळे जण महालक्ष्मी पार्वती ते पार्वतीची वेगळं, रूप आहे. लक्ष्मी वेगळी ना. पार्वतीचीच रूप आहेत सगळे. स्क्रीन रोखली. या रोपवेची खासियत अशी आहे, हा 4000 मीटर उंच आहे. ही जी समोरची हिरवळ दिसते 4000 फूट. 4000 फूट हां मीटरमध्ये जास्त होतं. 4000 फूट. आणि हे जे आता कार्स चाललेले आहेत हे ते ग्रीन हा जो डोंगर आहे तो झाल्यावर एक तिथं पठार आहे, तिथे एक गाव आहे आणि तिथून परत तितकंच उंच आहे वर. म्हणजे याची हाईट ही खूपच जास्त आहे. हे ह्या रोपवेचं वैशिष्ट्य आहे आणि हे एशियातलं नंबर 2 आहे. आणि ही खाली जी नदी वाहते आहे ही आहे त्रिशूली नदी. सध्या पाणी भरपूर वाहतं आहे आणि याला वेग देखील आहे. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळं पाणी भरपूर आलेलं आहे अशी माहिती नुकतीच मिळाली.